क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 22 आणि 23 एप्रिलचे चालू घडामोडी पाहणार आहोत. हे चालू घडामोडी UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक सन्मान. आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काल विचारला गेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होता. 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक का नामंजूर झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होतं आवश्यक 2/3 बहुमत न मिळाल्यानं हा विधेयक नामंजूर झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढला प्रश्न पाहूया. आजचे प्रश्न. एप्रिल 2026 भारताच्या पहिला प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे भुवनेश्वर ओडिशा येथे करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारताचे पहिलं 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट स्थान भुवनेश्वर ओडिशा येथे. पायाभरणी एप्रिलला करण्यात आली. तंत्रज्ञान प्रगत 3D स्कॅनिंग ॲडव्हान्स 3D पॅकेजिंग. फायदा वेगवान प्रोसेसिंग आणि कमी वीज वापर. मिशन सेमिकॉन इंडिया मोहीमला बळकटी मिळणार आहे. उद्देश ओडिशाला जागतिक चिप हब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न. ऑपरेशन अपस्ट्रीम ही मोहीम कोणत्या 2 संस्थांनी मिळून सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते 2 संस्था आहे भारताची CBI आणि वाडा ही संस्था. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. ऑपरेशन अपस्ट्रीम भागीदारी वाडा आणि CBI द्वारा लक्ष्य उत्तेजित द्रव्याच्या डोपिंग पुरवठा साखळी मोडीत काढणे. कारवाई औषधी तस्कर उत्पादकावर कडक पातळ कारवाई करणे. सहकार्य इंटरपोल आणि युरोपोलद्वारा. उद्दिष्ट स्वच्छ पारदर्शक क्रीडा स्पर्धा सुनिश्चित करणे. त्यानंतर पुढला प्रश्न. आक्रमक वनस्पती ओळखण्यासाठी निओफायटाइप ID मोबाईल ॲप विकसित केल्याबद्दल कोणता भारतीय वनस्पती शास्त्रज्ञांना WWF राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर त्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो N. असीम युसूफ. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. निओफायटाइप ID व WWF पुरस्कार विजेता कोण आहे? N. अलीम युसूफ यांना हा मिळालेला आहे. संस्था मलबार बॉटनिकल गार्डन आणि इन्स्टिट्यूट फॉर प्लांट सायन्स कोझिकोड इथे ते कार्य करतात. ॲप निओफाइट ID AI आधारित ॲप. कामगिरी आक्रमक वनस्पती ओळखण्यासाठी आणि त्यांची मॅपिंग करण्यासाठी ॲप विकसित त्यांनी केलेला आहे. WWFच्या फुल फॉर्म काय? वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर करून हा राष्ट्रीय स्तरावर इचो यूथ इनोव्हेशन अवॉर्ड दिला जातो. तंत्रज्ञान YELLO-V11 मशीन लर्निंग मॉडेलवर आधारित हे तंत्रज्ञान आहे. महत्त्व पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण करण्यात मदत होईल. त्यानंतर पुढला प्रश्न. मेघालयनं अलीकडेच इंग्रजीसोबत कोणत्या 2 भाषांना अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता दिली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते 2 भाषा आहे खासी आणि गारो ही भाषा. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मेघालयची नवीन अधिकृत राज्य भाषा कोणती आहेत? भाषा खासी आणि गारो. मान्यता इंग्रजीसोबत आता 2 भाषांना अधिकृत राजभाषा म्हणजेच ऑफिशियल लँग्वेज म्हणून दर्जा मेघालयनं दिलेला आहे. विधेयक मेघालय राज्य अधिकृत भाषा सुधारण विधेयक 2026. उद्दिष्ट स्थानिक सहसंस्कृतीच्या जतन आणि प्रशासनात लोक सहभाग वाढवणे. राज्य कोणतं आहे? तर मेघालय हा राज्य आहे. ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. एप्रिल 2026 भारताच्या 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर होण्याचा मान कोणाला मिळवलेला आहे? तर हा मान विद्यार्थी मित्रांनो अर्णोयक घोष यांना मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
95वा ग्रँड मास्टर अर्णोयक घोष. नाव काय? अर्णोयक घोष. मान भारताच्या 95वा ग्रँड मास्टर. कोलकाता शहर पश्चिम बंगाल इथला आहे. स्पर्धा बँकॉक चेस क्लब ओपन 2026 मध्ये. निकाल 9व्या फेरीत 7 गुण मिळवून अंतिम GM नॉर्थ त्यांनी पूर्ण केलेला आहे. रेटिंग 2500 एलो रेटिंग टप्पा त्याने गाठलेला आहे. इतर पुरस्कार 2026 मध्ये भारतीय नॅशनल रॅपिड चॅम्पियन अर्णव घोष आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती 95व्या ग्रँड मास्टर बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट चे मुख्यालय कुठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे हैदराबाद इथे आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट मुख्यालय कुठे? हैदराबाद, तेलंगणा इथे. स्थापना केव्हा झाली? 1976 या वर्षी. पालक संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद. कार्य कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार व्यवस्थापनात प्रशिक्षण देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, शेका झील पक्षी अभयारण्य हे भारताचे कितवं रामसर स्थळ ठरलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा भारताच्या 99व रामसर स्थळ ठरलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शेका झील पक्षी अभयारण्य कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? उत्तर प्रदेश, अलीगड येथे. मान भारताच्या 99वे रामसर स्थळ. नोंद एप्रिल 2026 मध्ये. वैशिष्ट्य दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्यांचे निवासस्थान हे मानलं जाते. महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा पाणथळ प्रदेश म्हणून याची आता ओळख होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 22 एप्रिलला आपण साजरा करतो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक वसुंधरा दिन, वर्ल्ड अर्थ डे, तारीख 22 एप्रिल आपण साजरा करतो. उद्देश पर्यावरण संरक्षण आणि पृथ्वीच्या रक्षणाबाबत जनजागृती करणे. सुरुवात केव्हा करण्यात आली? 1970 मध्ये हे पहिलं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि 2026ची थीम काय? प्लांट वर्सेस प्लास्टिक, ग्रह विरुद्ध प्लास्टिक. महत्त्व हवामान बदल आणि प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक संकल्पना करण्याचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू कोण ठरली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ती महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये स्मृती मंधाना ठरलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. अव्वल खेळाडू स्मृती मंधाना ठरलेली आहे. 4244 धावा त्यांनी केलेल्या आहे. नवा विक्रम त्यांनी रोहित शर्माच्या 4231 धावाचा विक्रम मोडीत काढलेला आहे. विशेष पुरुष आणि महिला दोन्ही गटात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी ती पहिली खेळाडू ठरलेली आहे. माइलस्टोन 4000 T20 आंतरराष्ट्रीय धावा करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. सद्यस्थिती विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्त झाल्यामुळे स्मृती आघाडीवर पोहोचलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, डिजिटल अटक म्हणजे डिजिटल अरेस्ट सारख्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि CBI नोटीसचे पडताळणीसाठी करण्यासाठी कोणतं AI चॅटबोट लॉन्च करण्यात आलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो चॅटबोटचं नाव आहे चॅटबोट अभय. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. अभय AI चॅटबोट मुख्य उद्देश डिजिटल अटक, फसवणूक थांबवणे. यंत्रणा केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI द्वारा कार्यरत. पडताळणी CBIचे नोटिसेस आणि ओळखपत्राची सत्यता तपासणे. सुरक्षा सायबर गुन्हेगारापासून नागरिकांचे संरक्षण करणे. कार्यक्षमता AI आधारित झटपट येथे मदत पुरवले जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे आणि AI चॅटबद्दल माहिती आहे. ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक 30 सन्मानबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जोड्या मिलाव स्वरूपात पण असू शकतो आणि MCQ फॉर्मॅटमध्ये पण असू शकतो. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सर्वात आधी ओमानच्या द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान. इथिओपियाच्या ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया. नामिबियाच्या द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियन
लियाज मिराबिलस. ब्राझीलच्या ग्रेन कॉलर ऑफ द नेशन ऑफ द ऑर्डर ऑफ सदर्न क्रॉस. त्रिनिदाद अँड टोबॅगोचा द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो. घानाच्या द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. सायप्रसच्या द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ माराकिरोस III. श्रीलंकाच्या द मित्र विभूषण. त्यानंतर मॉरिशसच्या द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की द इंडियन ओशन. कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. गियानाच्या द ऑर्डर ऑफ एक्सिलन्स. बार्बाडोसच्या द ऑर्डर ऑफ फ्रीडम. नायजेरियाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर. डोमिनिका अवॉर्ड फॉर ऑनर. रशियाच्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल. ग्रीसच्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर. फ्रान्सच्या ग्रेट क्रॉस ऑफ द लिजन. इजिप्तच्या ऑर्डर ऑफ द नाईल. पलाऊ प्रजासत्ताकाच्या इक्बाल पुरस्कार. पापुआ न्यूगिनीच्या द ऑर्डर ऑफ लोहगू. फिजीच्या कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. भूतानच्या ऑर्डर ऑफ द डुग्लॅपो. अमेरिकेच्या लिजन ऑफ मेरिट. बहरीनच्या किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसन्स. त्यानंतर मालदीवच्या ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विशिंग रूल ऑफ द निशान जौद्दीन. संयुक्त अरब अमिरातच्या ऑर्डर ऑफ झयद पुरस्कार. पॅलेस्टाईनच्या ग्रेट कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड. अफगाणिस्तानच्या द स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान. सौदी अरेबियाच्या ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज. आणि 30वा जो पुरस्कार आहे इस्रायलच्या जो नुकताच मिळालेला आहे स्पीकर ऑफ द केसेंट मेडल. तर विद्यार्थी मित्रांनो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक 30 सन्मानबद्दल माहिती आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे किती रुपये अनुदान दिले जाते. तर या प्रश्नाच्या पर्याय तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, या सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.